बघ श्रावणी, ही लोक ना तुझ्याशी लय वाईट वागायला लागले. त्यांच्या मनात ना द्वेष भरलाय तुझ्याविषयी. नाही, मी माझ्या डोळ्यात देखत हा अन्याय नाही बघू शकत आता. चल आपण घरातनं निघून जाऊया. चल चल. खरंच शुभ, तू श्रावणीला घेऊन इथनं निघून जा. अरे इथं कुणाच्या बी मनामध्ये तुमच्याबद्दल आहे ना दया माया काही उरलीच नाही रे. या बाया आहे ना हिला सुखानं जगू देणार नाही श्रावणीला. या सानिकाचा राग समजा या बिचाऱ्या श्रावणीवरती काढतो. अण्णा, तुम्ही प्रत्येक गोष्टीत फिरून फिरून माझ्यावरच काय येतो? तुम्हाला माझी थोडी पण दया येत नाही का? या श्रावणीमुळे माझ्या आयुष्याची कशी वाट लागली हे तुम्हाला चांगलंच माहिती. तरी पण तुम्ही तिची बाजू कशी काय घेऊ शकता? साने, हे बघ, मला तोंड उघडायला लावू नकस. आजपर्यंत बोललो नव्हतो पण आता बोलतो. हे जे काही घडलंय ना ते फकस्त आणि फकस्त तुझ्या चुकीमुळे घडलं. अगं चूक तू केलीस, त्याचा भान ना तुला आहे ना तुझ्या आईला आहे. तू जर का मर्यादा ओलांडल्या नसत्यास ना साने, तर आज आपल्या कुटुंबाला डाग लागला नसता. अगं तोंड तू काळं करून आलीस, पण लोकांनी माझ्या तोंडाला काळं फासलंय. आपल्या कुटुंबाच्या तोंडावरती शेण फेकलंय. अगं तू पाप केलं हा, आणि त्याचं खापर तू बिचारा त्या श्रावणीवर फोडालीस, तिला दोषी ठरालीस. एक लक्षात ठेव, तू आज जे काही बी भोगतीयस ना ते फक्त तुझ्या कर्माची फळं आहेत. अगं जर का तू चूक केली नसतीस ना तर शुभूलाच काय, आपल्या अख्ख्या कुटुंबाला त्या स्वीटीचा त्रास भोगावाच लागला नसता. सगळं व्यवस्थित असतं. वा अण्णा, तिनं घरात पाऊल काय ठेवलं? तुम्ही तर मलाच दोषी ठरवायला लागलात. दादाच्या सगळ्या चुका पोटात घालता. माझ्या एका चुकीचं भांडवल करून फक्त मला दोषी ठरवा. सानेंनी तुझ्या मला तुमच्याशी काय नाही बोलायचं अण्णा. काय हो, सानिकाला का बोलता तुम्ही? हा, तिची काय चूक आहे? पुन्हा जर का तिला काय बोललात ना तर माझ्या एवढं वाईट कोण नाही. आणि तुम्ही दोघांनी तर घरात घेणारच नव्हतो मी, पण आता नाही. आता दोघांनी माझ्या घरात चालतं व्हायचं. ठीक आहे, आम्ही निघतो आत्ताच्या आत्ता. आम्हाला पण नाही हौस इथं राहायची. श्रावणी चल. आपण कुठेही जायचं नाही. आपण इथेच राहायचं. एका आईला तिच्या मुलापासून वेगळं करण्याचं पाप मी नाही करू शकत. श्रावणी तू बघायलास ना हे लोक तुझ्याशी कसं वागायला लागलेत ते. शुभू, तुला जायचं असेल तर तू जा, पण मी माझं सासर सोडून कुठेही येणार नाही. हे बघ श्रावणी बाळा, अगं तू ह्या लोकांची मनं वळवण्याचा जो काही बी प्रयत्न करायलीस ना त्याचं फळ म्हणून तुझ्या पदरी फक्त निराशा येणार आहे. बाबा प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. हे बघा, मी जे करते ना ते योग्यच करते. तुम्ही प्लीज शांत व्हा. मी पटकन 5 मिनिटात सगळ्यांसाठी चहा करून आणते.
विश्वंभर काय केलंस हे? स्वतःच्या हाताने जाळून टाकलं सगळं. हे खूप आधी करायला हवं होतं नंदाक्का. त्या मुलीचं अस्तित्व मला या घरामध्ये नको आता. एक गोष्ट सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. त्या मुलीचं नाव यापुढे या घरामध्ये निघता कामा नये. तिचा फोटोही या घरामध्ये मला नकोय. तिची आठवणही या घरामध्ये मला नकोय. जर का कोणी तिची आठवण करण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल. कसला पांढरा फटक चहा केलाय. बाय 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 बाय. काय ग ये? अख्ख्या डेअरीतलं दूध एका चहामध्ये ओतलं काय? नाही, तुमच्या मिनिस्टरच्या घरी तिकडे येत असतील दिवसाला 100 दुधाच्या पिशव्या. इकडं एकाच पिशवीत अख्खा दिवस काढायचा असतोय. कसं जमायचं? काय गे नट्ट मोगरे, हा? तुझ्या श्रीमंतीचे शौक तुझ्या बंगल्यात बर का, इथं नाही चालायचे. कच्च्यात एवढं दूध ओतलंय, घर कसं चालणार? जाऊ दे, आता एवढा बनवलाच येतो, टेस्ट करून बघू. गा 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 गा. हा काय चहा आहे? हा, तू असेल डाएट वर बाई, आम्ही नाही. शोभा, ते काय झालं? चहा बरोबर नाही झाला का? चहा हा ह्या असला पानसट आणि बेसव चहा उभ्या आयुष्यात प्यायलो नाही आम्ही. बाई बघा आई, साधा चहा बनवता येत नाही, निघालेत संसार करायला. आम्हासनी नको ह्याच्या, आम्ही पिणारच नाही तर.